मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच सॉलिड दाखवलाय त्यांनी. आज प्रियाला अख्खाच्या अख्खा एक्सपोज केलंय सायलीने, आणि अश्विनने पण तिला खूप ओरडलाय. मस्त दाखवलाय आजचा टोटल एपिसोड. कमाल. आजचा रविवार नक्की बनणार तुमचा. बघत राहा ठरलं तर मग. सुरुवातीला आपण बघतोय सायली बेडरूम मध्ये येते तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं सायली, थकलीस का? सायलीला आज 2दा स्वयंपाक करावा लागला ना, म्हणून काळजीने अर्जुन विचारतोय. सायली म्हणते, नाही अहो, कुठे थकले? अर्जुन म्हणतो, सायली, मला एक कळलं नाही, तन्वीने जेवणाचं जे नाटक केलं त्याबद्दल तू तिला काही बोलली नाहीस? सायली म्हणते, मी त्यावेळेला जर काही बोलले असते ना हो, तर शब्दाने शब्द वाढला असता, आणि पूर्णाजी आणि अस्मिताताईने त्यावेळेला वेळेत जेवणं महत्वाचं होतं. अर्जुन म्हणतो, पण सायली, तन्वीची चूक तिला दाखवायला नको का? सायली म्हणते, आतापर्यंत आपण तिला खूप वेळेला तिच्या चुका दाखवल्यात, काही उपयोग झाला का? तिला हवं तेच ती करत असते, आणि अश्विन भाऊजीचा पाठिंबा आहे तिला त्यात, त्यामुळे काही बघायलाच नको. अर्जुन म्हणतो, सायली, मग तू गप्प बसणार आहेस का? आज बसलीयस तशी? सायली म्हणते, आज गप्प बसायची नाही आहो, संयमाने वागायची गरज होती, आणि तसंही प्रियाचं वागणं मी अश्विन भाऊजींसमोर आणणारच आहे. मग तिचा आधार डळमळीत होईल आणि मग तिला कळेल, मग आपल्याला तिला चांगला अडकवता येईल. सायलीने आज बरोबर वेळ साधली प्रेक्षकांनो, आणि अश्विनला या प्रियाचं सत्य सांगितलंय. तिने काल जे अन्न पाणी फेकून दिलं ना, आज तिला अशी शिक्षा भेटली आहे ना, बघा. आता इकडे महिपतचा सीन दाखवलाय. एक कॉन्स्टेबल येतो आणि त्याला म्हणतो, ए शिखरे. महिपत म्हणतो, ए शिखरे, बर, काय नाव काय रे तुझं? ते कॉन्स्टेबल म्हणतात, तुला भेटायला वकील आली आहे. मग हा महिपत म्हणतो, कोण वकील? दामिनीबाई. त्यावरती हा हवालदार म्हणतो, मला नाही माहिती कोण आहे, चल तुला घेऊन जातो. तर प्रेक्षकांनो, आता तिथे आलीये महिपतला भेटायला साक्षी. वेषांतर करून आलीये ती, महिपतचा वकील बनून ती आलीये. आता फक्त हे भेटीचं निमित्त आहे. महिपतने साक्षीला बघताक्षणीच ओळखलंय, पण आता तिथे कॉन्स्टेबल असल्यामुळे त्याला काही करता येत नाहीये. तो अर्जुनच्या तावडीत सापडलाय ना प्रेक्षकांनो, त्यामुळे महिपतला तिथे पैसे देऊन काम करता येत नाहीये, वशिलेबाजी नाही करता येते. आता साक्षीला आणि त्याला चोरून चोरून बोलावं लागतं. महिपत साक्षीला बघतो आणि आश्चर्य व्यक्त करतो, पण तिथे हवालदार असल्यामुळे जरा घाबरलेला दाखवलाय. पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. अर्जुन आता सायलीला विचारतोय, तू की तन्वीला कधी एक्सपोज करणार असं? सायली म्हणते, जरा धीर धराव, अगदी संध्याकाळीच. अर्जुन म्हणतो, बरं, मला आता धीर धरावाच लागेल. माझ्या बायकोला मी किती मस्का मारला तर ती सांगणार आहे का मला? सायली म्हणते, हे बघा, मला प्रियाचा खरा चेहरा अश्विन भाऊजी समोर आणायचा आहे. नाही, तसा तर त्यांना थोडा थोडा अंदाज आहेच की प्रिया कशी आहे. मागे नाही का ती रात्रभर खोटं बोलून घराबाहेर राहिली होती, तेव्हा चिडलेच होते की अश्विन भाऊजी तिच्यावर, पण तेवढं पुरेसं नाहीये. प्रिया किती खालच्या पातळीला जाऊ शकते ना, हे मला अश्विन भाऊजीला दाखवून द्यायचंय. अर्जुन म्हणतो, बापरे सायली, तू अशी शांतपणे बोलायला लागलीस ना की टेन्शनच येतं मला. नाही, तुझ्यातली 2.0 केव्हाही जागी होते नाही, म्हणजे नंतर तुझ्या समोर कुठलाही दुष्ट माणूस टिकूच शकत नाही. सायली म्हणते, हो का, बरं. अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे बाकीच्या घरांमध्ये बायको शांत बसली की नवरे जरा खुश असतात, पण माझ्या घरात जर माझी बायको शांत बसली ना, तर बाप रे बाप, मला भीती वाटते. असं वाटतं की काही खरं नाही आता. सायली म्हणते, हे बरं आहे तुमचं. मी शांत बसले तर म्हणतात शांत बसली तर काही खरं नाही, आणि बोलायला लागले तर म्हणतात किती बडबड करतेस, किती बोलता हो, मला काय बोलायचं ते ठरवून घ्या बरं. अर्जुन म्हणतो, मी तुला किती बोललो तरी तुला जे हवं तेच तू करणार आहेस. सायली म्हणते, जा मग, मी आता बोलतच नाही तुमच्याशी, कधीच नाही बोलणार. अर्जुन म्हणतो, बरं, किती सेकंड तू माझ्याशी नाही बोलणार? सायली म्हणते, तुम्ही पण ना आहोत. अर्जुन म्हणतो, बघ बघ बघ, बोललीस माझ्याशी. सायली आता पटकन हसते आणि म्हणते, आता मी तशी शांत राहणार आहे अहो, पण प्रियाच्या बाबतीत जे करायचंय ना, ते मी न बोलता करून दाखवेल. आता प्रियाच्या पद्धतीने नाही, आता मी माझ्या पद्धतीने तिला एक्सपोज करणार. मग अर्जुन तिला ऑल द बेस्ट करतो. आता बघा प्रेक्षकांनो, सायली प्रियाला कशी एक्सपोज करते. खूप छान वाटलाय तो सीन. म्हणजे प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा म्हणा, किंवा काल तिने जे काही आगोपणा केलाय त्याची शिक्षा तिला अश्विननेच दिली आहे. मजा आली आजचा एपिसोड बघताना. आता साक्षी आणि महिपतचा सीन दाखवला. साक्षी तिथे वकील बनून आली आहे. मुद्दाम त्या कॉन्स्टेबल समोर म्हणते, बसा मिस्टर महिपत शिखरे. आता तिथे टेबल आणि खुर्ची आहे. साक्षी म्हणते महिपतला, मिस्टर महिपत शिखरे, तुमच्यावर असलेले आरोप मला कळलेत, पण ते सगळे आरोप मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहेत. काय मग शिखरे, नेमकं तुमच्या बाबतीत काय झालंय?
मैपत आता एकीकडे कॉन्स्टेबलकडे बघतो आणि एकीकडे साक्षीकडे बघतो आणि म्हणतो, "वकिलीनबाई, माझी काही चूक नाहीये हो. पोलिसांनी मला धरलं ना आणलं आणि इथे पकडून ठेवलंय. वकिलीनबाई, माझ्यासारखा सज्जन माणूस असं काही करेल का? काय वाटतं बरं तुम्हाला?" साक्षी म्हणते, "महिपत शिखरे, तुम्ही व्यवसायाने बिल्डर आहात ना?" मग महिपत म्हणतो, "हो मॅडम, 113%." साक्षी म्हणते, "जो आरोप तुमच्यावर आहे लागलेला, ते आता ती पुढे काही बोलणार, तेवढ्यात ती मुद्दाम खोकलते मोठ्याने. आता हे सगळं नाटक चालू आहे प्रेक्षकांनो, त्या कॉन्स्टेबलला घुमवण्यासाठी. कारण ते कॉन्स्टेबल वगैरे सगळे ते इन्स्पेक्टर सबनीस का सावंत जे कोणी आहेत ते त्यांची माणसं आहेत ना. मला लक्षातच राहत नाही त्या इन्स्पेक्टरचं नाव. असो, तर आता साक्षी खोकल्याचं नाटक करते आणि त्या कॉन्स्टेबलला म्हणते, "मला पाणी पाणी आणून द्याल का प्लीज?" कॉन्स्टेबल पाणी आणेपर्यंत या दोघांनी पटकन एकमेकांशी संवाद साधलाय. कॉन्स्टेबल गेल्या गेल्या साक्षी पटकन अण्णाचा हात धरून म्हणते, "अण्णा, अण्णा तुम्ही कुठे होतात अण्णा? मला किती काळजी वाटत होती तुमची. अण्णा, अण्णा किती शोधलं मी तुम्हाला. कुठे गायब झाला होता तुम्ही?" महिपत म्हणतो, "लेकरा, किती दिवसांनी दिसलीस ग साक्षी. मला डोळे भरून बघू दे ग तुला. बाकी आता काही सांगत नाही मी तुला. बेटा परत कधी दिसशील नाही दिसशील माहिती नाहीये. पण तू इथे येण्याची एवढी मोठी जोखीम का उचलली साक्षी?" साक्षी म्हणते, "जोखीम? अहो अण्णा, मला तुम्हाला भेटायचं होतं. अण्णा किती दिवस झाले मी तुम्हाला शोधायचा प्रयत्न करते. तुमची काही बातमीच माझ्यापर्यंत पोहोचत नव्हती. मी तुम्हाला किती कॉन्टॅक्ट केले अण्णा. अण्णा मला सांगा पटकन काय घडलंय? कुठे होतात तुम्ही?" आता महिपतला आठवतं की त्याला धमकी देण्यात आलेली आहे नागराजकडून की जर त्याने तोंड उघडलं तर साक्षीचं काहीही बरं वाईट होऊ शकतं. महिपतला ते सगळं आठवतं बरं का प्रेक्षकांनो. आणि तो विचार करतो की आता साक्षीला काही सांगण्यात अर्थ नाहीये, उगाच पोरगी घाबरेल. काय काय झालं ते साक्षीला आत्ता सांगून फायदा नाहीये. उगाचच पोरीला टेन्शन कशाला, नंतर सगळं सांगू. पण तिला आता सावध करतो कारण आता महिपतकडे खूप कमी वेळ असतो प्रेक्षकांनो. विदिन वेळात त्यांना बोलायचं एकमेकांशी. महिपत म्हणतो, "हे बघ साक्षी लेकरा, आता मला काहीच विचारू नको. मी जे सांगतोय ना बेटा ते ऐक. कान आणि डोळे उघडे नीट ठेवून ऐक साक्षी. आत्ता या या क्षणापासून 12 महिने 24 तास कोणावर म्हणजे कोणावरच भरोसा ठेवायचा नाही. कोणावरच नाही. लक्षात ठेव, त्या नाग्यावर नाही आणि त्या प्रियावर, तिच्यावर तर नाहीच नाही." साक्षी म्हणते, "मग ते दोघे तर अण्णा." आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिथे तो कॉन्स्टेबल आलाय. त्यामुळे महिपत आणि साक्षीचं हे बोलणं अर्धवट राहिलंय. त्यांना गपचूप गपचूप बोलावं लागतंय प्रेक्षकांनो. बघा आता साक्षी लगेच गप्प बसते हवालदार आल्यामुळे आणि मग दोघेही लगेच प्रोफेशनल बोलायला लागतात, वकील आणि क्लायंट असल्यासारखे. साक्षी पाणी पिते आणि त्या कॉन्स्टेबलला म्हणते, "थँक्यू हं." इथून पुढे त्या दोघांना काही बोलता येणार नव्हतं. त्यामुळे साक्षी म्हणते, "चला तर महिपत शिखरे, मी नंतर भेटते तुम्हाला. तुम्हाला मी निर्दोष सिद्ध करायचा पूर्ण प्रयत्न करेल." असं म्हणून आता साक्षी पाणी पिते आणि निघून जाते तिथून. आता जाताना ती जरा अण्णांना असं लुक देते असं दाखवलंय त्यांनी. तिला काळजी वाटते खूप अण्णांची. काय आहे प्रेक्षकांनो, महिपत क्रिमिनल जरी असला तरी तो साक्षीचा बाप आहे आणि तो साक्षीवर प्रचंड प्रेम करतो. त्याच्यासाठी तर एवढं सगळं महाभारत घडलंय ना. असो, साक्षीला त्याने अति लाडावून ठेवलंय त्यामुळे त्याचे परिणाम तो स्वतः भोगतोय. साक्षी आता निघून जाते. पण महिपत आणि साक्षीच्या भेटीचा हा फायदा झालाय की आता साक्षी अलर्ट झालीये प्रिया आणि नागराज पासून. आणि इकडे तर प्रिया अडकलीच आहे. हळूहळू प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येतोच आहे. तसं तर सुभेदारांच्या समोर आलाच होता, पण आता अश्विन समोर पण येतोय बरं का. आता बघा प्रतिमात्या आणि या सुमनचा सीन घेतलाय. प्रतिमात्या म्हणत असतात, "बरं वाटतंय का ग सुमन? चल ना बाई, थोडस 2 घास खाऊन घे. चल बरं जेवायला. अगं तू आल्यापासून काहीच खाल्लं नाहीयेस. थोडा दही भात खाते का?" सुमन म्हणत असते, "नको वहिनी." मग तेवढ्या तिथे नागोबा येतो म्हणजे नागराज येतो आणि म्हणतो, "ए सुमन, चल चल जेवायला चल, मी पण थांबलोय तुझ्यासाठी." प्रतिमात्या म्हणतात, "हो ना भाऊजी, मी हेच सांगते सुमनला." नागराज म्हणतो, "वहिनी तू जा ना पुढे, मी येतो तिला घेऊन, ती येईल माझ्या बरोबर." सुमन आता जरा घाबरली आहे बरं का. आता प्रतिमात्या म्हणतात, "अहो पण भाऊजी." नागराज म्हणतो, "वहिनी ऐकेल ती माझं, तू जा पुढे." मग प्रतिमात्या म्हणतात, "नाही राहू द्या भाऊजी, मीच आणते सुमनला." आता सुमनला ती त्यांच्यासोबतच जायचंय प्रतिमात्यासोबत. काय झालं ना प्रेक्षकांनो, काही केलं सुमन नागराजशी बोलतच नाहीये. म्हणजे ती आणि नागराज दोघेही एकांतात येऊ नये याचा प्रयत्न सुमनच करतीये. आता नागराज विचार करतोय की हिला गाठावं. नागराज आता त्या सुमनला हात लावायचा प्रयत्न करतो बरं का. सुमन पटकन तयार होते प्रतिमात्यासोबत जेवायला जायला. लगेच नागराज येतो तिच्या समोर आणि म्हणतो, "चल सुमन." सुमन आता मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. नागराज तिला हात लावत असतो ना,
मोठ्याने ओरडते सुमन आणि म्हणते, "नाही, नाही, नको, नको. मला मारू नका, मारू नका. मी काही केलेलं नाहीये." आता प्रतिमा त्याला कळत नाही काय झालं सुमनला. त्या घाबरून म्हणतात, "अगं काय झालं सुमन? शांत हो." नागराज तिला हात लावून म्हणत असतो, "काय झालं सुमन? काय झालं?" नागराजला मोठ्याने ओरडून म्हणते सुमन, "तुम्ही जा, तुम्ही जा. मी मी मारून टाकेन यांना. तुम्ही जा, तुम्ही जा." असं ती हायपर झाल्याचं नाटक करतीये सायली अर्जुनच्या सांगण्यामुळे. नागराज मनात विचार करतो, ही अशी का वागते? काय झालं हिला अचानक? तसं हिचं वागणं चांगलंच आहे म्हणा माझ्यासाठी, पण हिने काही बरळून टाकलं माझ्याबद्दल तर. आता या प्रतिमा त्या बिचाऱ्या घाबरून जातात ना, त्या म्हणतात, "सुमन काय झालं ग? अगं शांत हो ना बाई." नागराज पुन्हा जवळ जायचा प्रयत्न करतो सुमनच्या, तेव्हा प्रतिमा त्या ओरडतात, "भाऊजी तुम्ही जा ना इथून, जा ना." मग नागराज चालला जातो आणि सुमन मग शांत होते. आता बघा प्रेक्षकांनो, हा खरा सीन आहे आजचा. अश्विन येतोय बाहेरून आणि म्हणतोय, "तन्वी चल बरं मला जेवायला वाढ." आधी तर प्रिया त्याला ऐकून नाही ऐकल्यासारखं करते. मग अश्विन मोठ्याने ओरडतो, "अगं तन्वी मी तुझ्याशी बोलतोय, अगं जेवायला वाढ मला." सगळेजण घरात आहे बरं का. आता सायली कशी एक्सपोज करते बघा प्रेक्षकांनो. प्रिया आता किचन मध्ये जाते आणि तिने हॉटेलमधून मागवलेलं पार्सल शोधायला लागते. आता सगळ्यांना माहितीये बरं का काय तमाशा चालू यायचा. आधी तर तिने प्लेट ठेवली अश्विन पुढे आणून. अश्विनला प्रचंड भूक लागलेली असते. ती खूप वेळ शोधाशोध करते त्या पार्सलचं. अश्विन म्हणत असतो, "अगं तन्वी, अगं मला भूक लागली आहे ग, लवकर चल." अस्मिता पण तिथेच बसली आहे बरं का टेबलवर. आता प्रिया फ्रीज मध्ये बघते, इकडे बघते, तिकडे बघते, तिचं पार्सल कुठेच सापडेना. तिथे किचन मध्ये मुद्दाम सगळेजण कामात आहेत आणि तिच्याकडे कोणी बघतच नसतं बरं का. आता अश्विन म्हणतो, "काय झालं अगं, काय शोधतेस?" प्रिया म्हणते, "अरे अश्विन, मी आपल्यासाठी शेजवान फ्राईड राईस ऑर्डर केलं होतं. अरे ते पार्सल दिसतच नाहीये." आता अस्मिता टोमणा मारते बरं का तिला. "म्हणजे आज तू जेवण बाहेरूनच ऑर्डर केलं आणि तेही कुठे ठेवलं ते लक्षात पण नाहीये तुझ्या? काय तन्वी?" मग अश्विन म्हणतोय, "काय ग तन्वी, तू खरंच ऑर्डर प्लेस केली आहे का? नाही म्हणजे रील्स वगैरे बघण्यात तू विसरून गेली असशील." प्रिया म्हणते, "नाही रे अश्विन, मी खरंच ऑर्डर प्लेस केली होती. हे बघ, तुला दाखवू का?" आता तिने रिसिप्ट दाखवली आणि अश्विनला म्हणते, "बघ, 2 शेजवान फ्राईड राईस मी ऑर्डर केले होते की नाही बघ." अश्विन बिचारा प्रेक्षकांनो बाहेरचं खाऊन खाऊन वाट लागणार आहे त्याच्या पोटाची. असो, काय करणार, बायकोवर प्रेम करतोय, त्याची शिक्षा मिळायलाच हवी त्याला. प्रिया म्हणते, "अरे अश्विन, मी तिथे तिथे गॅसच्या ओट्यावर ठेवलं होतं ते पार्सल." आता सायलीकडे बघते आणि म्हणते, "अच्छा, कळलं, कळलं मला." उगाचच आता सीन क्रिएट करते बरं का आणि म्हणते, "मला कळलं आता, आपलं पार्सल कोणी लपवून ठेवलंय." प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड आवडत असेल तर लाईक मात्र नक्की करा. प्रिया म्हणते, "ए सायली, चल पार्सल दे." सायली म्हणते, "चल, मी कशाला घेऊ तुझं पार्सल?" कल्पनाताई म्हणतात, "तन्वी, आम्हाला काही बाहेरचं जेवायला आवडत नाही, तुझ्यासारखं आम्ही रोज रोज बाहेर नाही जेवत." कल्पनाताईंनी असं बोलल्यावर लगेच म्हणते कशी, "मग कुठे ठेवलंय आई माझं पार्सल? सांगा ना." "मी आणि माझ्या नवऱ्याने उपाशी राहावं म्हणून मुद्दाम केलंय या तुमच्या सुनेने." प्रियाच्या मनात, चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना तसं. प्रियाला माहितीये ती जशी आहे तसं ती जगाला जज करते. आता लगेच अश्विन चिडतो आणि म्हणतो, "मला ना आता जेवायचंच नाहीये, रोज रोजच्या तमाशाचा कंटाळा आलाय." असं म्हणून अश्विन निघून जात असतो तिथून. पूर्णाजी येतात आणि म्हणतात, "थांब अश्विन, आपल्या घरामध्ये कोणीही भरल्या ताटावरून असं उठत नाही." प्रतापराव म्हणतात, "पूर्णाई, अगं त्यासाठी ताट भरलेलं असावं लागतं. बघ जरा अश्विनच्या ताटाकडे, त्याच्या बायकोच्या राज्यात त्याचं ताट तर रिकामच आहे." अर्जुन पण तिथे आलाय बरं का प्रेक्षकांनो. आता प्रिया म्हणते, "अहो बाबा, आम्ही जेवावं असं तुमच्या मोठ्या सुनेला वाटत नाही ना? तिची इच्छाच नाहीये आम्ही जेवावं." प्रिया आता मुद्दाम सायलीला ब्लेम करायला लागते बरं का. सगळे तिच्याकडे रागाने बघत असतात. शेवटी अर्जुन म्हणतो, "तन्वी, तू स्वयंपाक केला नाही, त्याचा राग माझ्या बायकोवर काढू नकोस." आता सगळे बघायला लागतात प्रियाकडे. प्रिया म्हणते, "ए बाबा अर्जुन, तुझ्या बायकोची बाजू घेण्यापूर्वी तिला विचार तरी तिने काय केलंय ते." आता सायली कसं प्रूव्ह करते बघा प्रियाला. आता शेवटी विमल मध्ये बोलून म्हणते, "ओ तन्वी ताई, आमच्या सायली त्याने काही केलेलं नाही हा. हे बघा, हे तुमचं पार्सल." तिथे कोपऱ्यातच होतं बरं का प्रेक्षकांनो पार्सल. विमल म्हणते, "तुम्हीच बघितलं नाही त्या जागेवर पार्सल, हे घ्या." आता विमलने तिच्या हातात पार्सल टेकवलंय. अश्विन आता तिच्याकडे बघतो बरं का. आता हिच्याकडे काही उत्तर नसतं. आता मुद्दाम मोठ्याने आरडाओरडा करते, "असं कोणी जेवण कोपऱ्यात ठेवतं का? तूच जपून ठेवलं सायली जेवण कोपऱ्यात, आम्हाला पार्सल सापडू नये म्हणून." शेवटी सायली आता वैतागते. मग लगेच अश्विन तिच्यावर चिडतो सायलीवर आणि म्हणतो, "सायली, हे जेवण तू लपवलं होतंस का? खरं सांग बरं." अश्विनने आता सायलीवरती एवढं ओरडायला नको होतं. अश्विन म्हणतो, "अगं सायली, माझी बायको तुझ्या इतकी सुगरण नसेल, पण ती माझ्यासाठी जे प्रयत्न करते तेही तुला सहन होत नाही का?
मी तुझ्याशी नीट वागायचा प्रयत्न करतोय सायली, पण तू तू मात्र आम्ही उपाशी राहावं असं बघतेस. आता मात्र सायलीने प्रियाला एक्सपोज केलाय. सायली आता अश्विन समोर एक ताट ठेवते आणि म्हणते, हे घ्या भाऊजी. अहो आपल्या माणसाला उपाशी ठेवण्या इतकी निष्ठुर नक्कीच मी नाहीये. ते काम तुमच्या बायकोचं आहे. सायलीने जेव्हा असं बोललं तेव्हा अश्विन म्हणतो, अच्छा म्हणजे या सगळ्यात पण तन्वीची चूक आहे का? सायली म्हणते, हो आहेच. अहो पार्सल मिळायला 2 मिनिटं तिला उशीर झाला तर किती आरडाओरडा केला आता तन्वीने, बघितलं नाही का तुम्ही भाऊजी? पण आज तिच्यामुळे घरात सगळेजण उपाशी राहणार होते, हे माहितीये का तुम्हाला? अस्मिता म्हणते, म्हणजे? सायली म्हणते, अहो अस्मिता ताई, सुमन काकूंना सोडण्यापूर्वी मी घरात सगळा स्वयंपाक करून गेले होते आणि तरीही घरी आल्यावर जेवणाची सगळी भांडी रिकामी होती. पण याचं उत्तर माझ्याकडे आहे बरं. आता सायलीकडे सगळे आश्चर्याने बघायला लागतात. सायली आता तिचा मोबाईल आणते बरं का प्रेक्षकांनो. आता नेमकं मला असं वाटलं की सुभेदारांनी घरात कॅमेरे वगैरे लावलेत की काय, पण तसं अजून तरी काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली हा योगायोग झालाय. सायली आणि अर्जुन जेव्हा सुमनला सोडवून घरी येतात ना, तेव्हा ही बया तिथे कचरा कुंडीवरती सगळं शिजवलेलं अन्न फेकत असते, प्रिया. तेव्हा नेमके सायली अर्जुन तिथे येतात आणि हिचं कांड बघतात. सायलीने पटकन ते सगळं कॅप्चर केलं. तिला बघता क्षणीच सायली अर्जुन विचार करतात की हे काय आहे, आणि पटकन सायलीने व्हिडिओ केलेला आहे प्रियाचा तिथल्या तिथे. त्यामुळे प्रिया पकडली गेली आहे. पण चला, भारी वाटलंय प्रेक्षकांनो. सायलीने अश्विनला तो व्हिडिओ दाखवला. अश्विन व्हिडिओ बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याची बायको अशीही असू शकते या गोष्टीवर बिचाऱ्याचा विश्वास बसतच नाही. पण आता पर्याय नाहीये, लाव रे तो व्हिडिओ झालाय, त्यामुळे सगळंच एक्सपोज झालंय. आता एक एक करून सगळ्यांनीच तो व्हिडिओ पाहिलाय. पूर्णाजी जवळ देते सायली आणि म्हणते, हे बघा पूर्णाजी हा व्हिडिओ. आता अश्विन कसा झापतो बघा. अश्विन म्हणतो, तन्वी अगं हे सगळं काय आहे? अर्जुन म्हणतो, अरे बाबा हे तुझ्या बायकोचं नवीन कारस्थान आहे अश्विन. प्रिया तिला काही वाटत नाही प्रेक्षकांनो, एक्सपोज झाली तरी उगी आपली दातोट खाते आणि पुन्हा तिला जे करायचं ते करते. आता उगाच टेन्शन आल्यासारखं प्रिटेंड करते ती तिथे. पूर्णाजी ओरडून म्हणतात, काय ग तन्वी, या प्रकाराचं काय स्पष्टीकरण देणार आहेस तू आम्हाला? आता प्रिया ततपप करायला लागते. पूर्णाजी ते ते मी. अर्जुन म्हणतो, काय बोलणार आहेस तू तन्वी? अगं आतापर्यंत तू खोटच बोलत आली आहेस, पण आत्ता मात्र खोटं बोलायचा प्रयत्न पण करू नकोस हा. आता अश्विन खूप चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो, हे बघ तन्वी, जेवण फेकताना आम्ही स्वतः तुला बघितलंय. आता हा सगळा प्रकार कसा घडला तो त्यांनी इथे दाखवलाय आता स्क्रीनवरती. आता सायली अर्जुन जेव्हा सुमनला सोडवून घरी येतात तेव्हा अचानक यांना प्रिया दिसते समोर आणि सायली म्हणते, अरे बापरे, अहो प्रिया काय करते बघा ना इथे. अर्जुन म्हणतो, अरे हो काय करते ती इथे? आता सायलीने पटकन तिचा व्हिडिओ काढला बरं का आधी, आणि मग त्यांनी जाऊन बघितलं ती तिथून गेल्यानंतर. जेव्हा ती अन्न फेकते ना, मग अर्जुन सायली गाडी खाली उतरतात आणि पाहतात तिने काय फेकलंय. बघतात तर काय, सगळं शिजवलेलं अन्न त्यात असतं. आता ते सगळं फेकल्यामुळे त्यांना उचलता येत नाही. ऑब्व्हियसली कसं आणणार ते घरात ते अन्न पुन्हा. पण हे सगळं बघून अर्जुन आणि सायलीचा संताप अनावर झालेला असतो. म्हणून त्यांनी सुरुवातीचा तो सीन दाखवला. अर्जुन म्हणतो ना सायलीला, तू तिला कधी एक्सपोज करणार आहे वगैरे वगैरे. असो, आता तो सीन झाल्यावर सगळेच घरातले चिडलेत. प्रतापराव म्हणतात, तन्वी अगं लाज वाटते का तुला? अगं अन्नाचा असा अपमान करताना तुला काहीच कसं वाटलं नाही ग? अगं सायलीला त्रास देण्यासाठी तू एवढ्या खालच्या पातळीवर उतरलीस. लाज कशी वाटली नाही तुला? अन्न फेकलंस ग तू. आता सगळेजण खूप ओरडतात. पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप, तू कोणाकडनं लाजेची अपेक्षा करतोयस? हिच्याकडनं? अरे हिला घरच्या माणसाचा आदर करता येत नाही, ती अन्नाचा काय आदर करणार रे? अश्विन आता नुसता मान खाली घालून उभा आहे. कल्पनाताई म्हणतात, काय ग तन्वी, अगं अस्मिताचा आणि पूर्णाईचा तरी विचार करायचास ना ग. अगं एवढी कशी क्रूर आहेस ग तू? त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात हेही तुला माहिती नाही. आता मात्र सगळे तिला झापतात बरं का. अस्मिता म्हणते, काय ग तन्वी, अगं ज्या माणसाने सायलीवर संस्कार केले त्यांनी तुझ्यावर पण केले ना, तरी तुझं वागणं एवढं क्रूर कसं ग? किती किळसवाणं वागतेस ग तू. आता बघा अश्विन चिडतो. आता प्रिया म्हणत असते, सॉरी मला एवढंच वाटलं की. अश्विन जोरात ओरडतो, बस बस कर तन्वी आता. तुला काय वाटत होतं ना तन्वी, हे मला ऐकायचं नाहीये. अन्न फेकून देण्याचं कुठलंही जस्टिफिकेशन होऊच शकत नाही तन्वी. अगं पूर्णाजीला जेवण झाल्यानंतर गोळ्या घ्यायच्या असतात. अगं अस्मिताताई प्रेग्नेंट आहे ग. अगं काय वागलीस तू हे सगळं तन्वी? अगं तू या सगळ्यांना आपली माणसं म्हणतेस ना तू? का ते सगळं तू माझ्या समोर फक्त करतेस एक नाटक? काय ग? अगं तुला एवढंच वाटत असतं ना तर तू हा नीचपणा केला नसतास तन्वी.
अश्विन खूप चिडलेला असतो बरं का सॉलिड. आता प्रियाला काही उत्तरच देता आलेलं नाहीये. प्रेक्षकांनो, कसला सॉलिड दाखवलाय ना आजचा एपिसोड, मला तर खूप आवडलाय. प्रिया आता नुसतं नाटक करत म्हणते, सॉरी रे अश्विन, अरे गैरसमज नको रे करून घेऊस. अश्विन म्हणतो, गैरसमज? कसला गैरसमज तन्वी? अगं तो व्हिडिओ काय खोटा आहे का? खोटा आहे का तो व्हिडिओ? अगं तन्वी, हे तुझं खरं रूप आहे. पूर्णाजी म्हणतात, अश्विन तिचं खरं रूप आम्हाला केव्हाच कळलंय. पूर्णाजी पुढे म्हणतात, आता तर मी हिला शिक्षा करून करून थकली आहे. आता अश्विन म्हणतो, पूर्णाजी हिचं खरं रूप मी आधीच बघितलं होतं. पूर्णाजी, मी हिचा खोटेपणा आधीच बघितला होता, पण आज हिने अन्न फेकण्याचं पाप केलंय. तन्वी, तू हा किळसवाणा प्रकार केलायस, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. आज आज तर तुझ्या या गुन्ह्याला शिक्षा मिळणारच. आज घरातले सगळे उपाशी राहणार होते, आज तू उपाशी राहायचंयस. ही तुझी शिक्षा आहे तन्वी. आता अश्विनने तिला शिक्षा दिल्यामुळे पूर्णाजीला पण चांगलं वाटतंय की चला, अश्विन खऱ्याला खरं म्हणायला शिकलाय. असो, तर त्यांनी हा एपिसोड आज इथेच संपवलाय प्रेक्षकांनो, प्रियाच्या शिक्षेवर. आता प्रिया खरंच उपाशी राहील का नक्कीच अश्विनला म्हणजे उल्लू घुमवून काहीतरी खाईल हे आपल्याला उद्याच्या भागात कळेलच. आता उद्याचा प्रोमो त्यांनी छान दाखवलाय. आता सायली आणि अर्जुन महिपतच्या घरी गेलेत. त्यांनी म्हणजे कायदेशीर परवानगी मागितली आहे आणि महिपतच्या घरी काही तपास करतायत. तर तिथे काही डॉक्युमेंट सापडलेत त्यांना, त्यावरती NK हे नाव लिहिलेलं असतं. आता NK हे नाव कोणाचं असू शकतं ते विधीनं विचार करायला लागतात तिथेच. तर सायली म्हणते, नागराज किल्लेदार, आणि सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. हळूहळू प्रत्येक ट्रॅक ओपन होतोय प्रेक्षकांनो. छान दाखवतायत ते स्टेप बाय स्टेप. पण काहीही असो, आज प्रियाला त्यांनी भारी एक्सपोज केला प्रेक्षकांनो, आणि अश्विनने तिला शिक्षा दिली हे फार मस्त वाटलंय मला बघून. आजचा एपिसोड छानच होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड. तसं मी कालच म्हटलीये, आजचा रविवार कसा साजरा करणार आहात मला नक्की कळवा. मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. आजचा लग्नानंतरचा रिव्ह्यू नक्की बघा. ती मालिका सुद्धा खूप छान दाखवतायत ते. आपल्या दुसऱ्या चॅनलवरती त्याचा रिव्ह्यू मी देते, हे मी तुम्हाला रोज सांगते, कारण खरंच ती मालिका छान आहे. बघूयात आता TTM मध्ये काय होतंय पुढे. छान वाटला आजचा भाग, नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.